नंदन 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 पावरे धावरे प्रभु पावरे योग्य हो इनके धवा करि माधवा तव दर्शना राहते हृदय तरंगत एक ही नित भावना श्रीधरा गरुड़ ध्वजा अघनाशना मन मोहना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना जे विभो रजनी करी कुमुदा मनोहर हासवी चंचला तड़पे जये अति दीप्त जे धरि तोरवी तारकात चकाकते द्युति देत जे हुतवाहना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना भासते जलदात जी नलिनाथ वाग गणी छवि सागरी उमटे शिखावल कंधरे प्रतिभूषणी इंद्रनीलमणि ही जाय उड़ती प्रभो गमतोणा दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना दिव्यता दिव मंडला दीपवो निघेत अनंतता विश्व ही कवळोनिया पुरतेच जेथील भव्यता व्यापुनी सकलास जे लवलिप्तता वरितेच ना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना शोभिता श्रुति प्रभवेन जेथ सरस्वती कुंठले मुनि सन्मति स्मृतिदाहिना गवसे गति इंद्रिया प्रतिलागना मन बुद्धि ही त्यजि चेतना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना भीष्म सायक विद्ध अर्जुन होत विह्वल संगरी मुक्त कुंतल घोषणे बहरान धीर निधेवरी शब्द मोडून धावरे निज चक्र घेऊन भीषणा दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना वर्णिता शुक रंगले विसरे विराजन बंधना गौरांग उन्मन गात जाय
त्यजुनी सती नवयौवना लौकिका मुकला तुका सुख मानुनी करी चिंतना दिव्य सुंदर रूप हरि तब दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना खात से शबरी घरी बदरी पदा प्रतिकोलुके नाचते व्रज सुंदरी सह सारथी विजयानिके जे दलित जनी सबे करी साधत गुरु कीर्तना दिव्य सुंदर रूप हरि तब दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना पद्मजा बसरी पदा जवळी जया प्रतिमोहुनी वल्लभी रमयायिथे जनरीत लौकिक सोडुनी नाउरे विषयी रुचि जरी एकदा जडले मना दिव्य सुंदर रूप हरि तब दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना वस्त्र सुंदर केशरी चपले परी तळपे कटी रत्न कौस्तुभ राजते हृदयावरी रविहिंपुटी शंख चक्र गदा करी कमलासवे अभयास दे रम्य रूप से अनंत हृदात संतत राहुदे हृदात संतत राहुदे नंद नंदन नंद नंदन नंद नंदन भावरे नंद नंदन नंद नंदन नंद नंदन पावरे झणी धावरे प्रभु पावरे झणी धावरे प्रभु पावरे कुंडली कवरदा हरि विठ्ठल महाराज के जय 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 सृष्ट्वाखिलं विश्वमिदं विचित्रं स्थूलञ्च सूक्ष्मञ्च चराचरञ्च तथापि नित्यं निरुपाधिको यः तस्मै महेशाय नमोस्तु शश्वत। ज्यानं हे सर्व विविधतेनं भरलेलं विश्व निर्माण केलं की ज्या विविधतेमध्ये पराकाष्ठेची विसंगतीही संभवते असं विश्व निर्माण केलं आणि ते इतकं प्रचंड आहे की पक्क्या गणितज्ञालाच लागला तर त्याचा पत्ता लागावा नाही तर लागू नये असं अत्यंत स्थूल सूक्ष्म प्रचंड विविधतेने भरलेलं असं विश्व निर्माण करूनही तथापि नित्यम निरुपाधिको यः
ज्याला स्वतःला त्याचा कोणताही लेप लागलेला नाही तो त्याच्यापेक्षा पुन्हा वेगळाच आहे. विश्व निर्माण केल्यानंतरही तो त्यापेक्षा वेगळाच आहे. अशा त्या भगवान शंकरांना माझा नमस्कार असो. अचिंत्य परतत्वरे करुण वासनेचा क्षय प्रसाद तव सद्गुरो निवटितो भवाचे भय. म्हणून तुमच्या पुढे दिसत दीन चिंतामणी तुम्हा शरण मी भवच्चरण मस्तकी घेऊनी. सद्गुरूच्या कृपा प्रसादाचा महिमा असा विलक्षण आहे की कल्पवृक्षाच्या खाली मी अनेक ठिकाणी या दृष्टीने वर्णन केलं आहे की कल्पवृक्षाच्या खाली वासना उत्पन्न होते आणि मग तिची तृप्ती होते. सद्गुरूचा महिमा असा आहे की वासनेचाच क्षय होतो. अचिंत्य परतत्वरे करुणी वासनेचा क्षय प्रसाद तव सद्गुरो निवटितो भवाचे भय. मनुष्य निर्भय होतो, अभय होतो. म्हणून तुमच्या पुढे दिसत दीन चिंतामणी. चिंतामणी जो आहे तो चिंता उत्पन्न करायची मग पूर्ण करतो ना. हा चिंता उत्पन्नच होऊ देत नाही म्हणून तो चिंतामणी तुमच्या पुढे दीन आहे. अशा त्या सद्गुरूंच्या चरण कमलांना मी नमस्कार करतो. परमसुंदरा मथुरा नगरी बसली होती यमुना तीरी श्यामल शालनेच्या जणुका बसे कडेवर मुग्ध बालिका. एखाद्या सुंदर तरुणीनं आपल्या लेकराला कडेवर घ्यावं तशी ती मथुरा नगरी यमुनेच्या काठावर बसली होती. निळ्या नभी चमकती विशेष तीर्थग्रहांचे सुवर्ण कळस. घराघराला कळस होते. घराला मंदिर म्हणतात. मंदिर आणि घर याच्यामध्ये धात्वार्थाने किंवा शब्दार्थाने फरक नाही. आपण आपल्यापुरतं देवाचं तेवढं मंदिर आणि स्वतःचं तेवढं घर असं केलं आहे. वास्तविक मंदिर आणि घर सारखंच आहे. कारण एके ठिकाणी चांगलं वागावं आणि दुसऱ्या ठिकाणी वाईट वागलं तरी चालतं अशी धारणा आपल्या संस्कृतीत नाही. तेव्हा देवही मंदिर आहे आणि माझंही घर मंदिरच आहे. तेव्हा मंदिरात मी जसा चांगला वागलो पाहिजे तसं आपल्या घरी चांगलं वागलं पाहिजे अशी आपली धारणा आहे. म्हणून दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत, मंदिर आणि घर आहे. तेव्हा तिथे मोठी मोठी मंदिरं होती, घरं होती, त्याच्यावर कळस होते. ते सोन्याचे होते, ते आकाशात चमकत होते. ते सोन्याचे आकाशात चमकणारे कलश असं सुचवित होते सुचविती जणू विलास केली संपत्ती कळसास पोचली. विलास, क्रीडा आणि संपत्ती ही कळसाला पोचली आहे असं त्या मंदिरांच्या कळसाकडे बघून वाटत होतं. कारण ती इतकी आकाशात गेली होती. मधुदैत्यासह त्याचे मधुवन दाशरथी शत्रुघ्ने मर्दुन त्या स्थानी ही पुराण काळी अभिनव ऐशी पुरी वसविली. रामचंद्राच्या काळातली गोष्ट आहे की ज्यावेळेला तिथे मधु नावाचा एक दैत्य राहत असे. रामचंद्राचा जो धाकटा भाऊ शत्रुघ्न त्यांनी त्याचा संहार केला आणि त्या ठिकाणी नवीन नगर वसवलं. म्हणून ती मुळात मथुरा नसून मधुरा आहे. मधुदैत्याच्या वनामध्ये वसलेली. पुढे तिची मथुरा झाली. त्याने ते राक्षस मेला, त्याचं ते वनही नष्ट झालं, पण त्याची बीजे गेली नव्हती. पापी मधुवन नष्ट झाले पाप बीज परी नसे जळाले होते जणुते दडुनी भूगत अनुकूला कालास अपेक्षित. अनुकूल कालाची वाट पाहत जणू ते पाप बीजही तिथे दडून होत. भोजकुलीचा कंस दुर्मती काले होता राजा दुष्कृती फलयुत कोंब वृक्ष उगवले कोंब फुटून त्या बीजा जय हरी सुख कन्ना. आणि जेव्हा भोजकुलातला कंस हा त्या मथुरेचा राजा झाला तेव्हा ती जी पापाची बीज सगळी दडून होती त्यांना कोंब फुटले आणि त्याचे वृक्ष झाले. पाप वाढलं. जे होतं की नाही जायचं झालं होतं तसं झालं. आणि त्यामुळे झालं असं दिसावया इतराहून सुंदर गांजाचे जरी पीक खरोखर उत्पन्न ही विपुलतया पुन आदरिती परितयान सज्जन. गांजाचं जे पीक आहे ना ते फार छान दिसतं. अफूचं पीक सुद्धा चांगलं दिसतं. ती बोंड फुलं फार सोयीक दिसतात, आकर्षक असतात मोठी. पण शेवटी अफू आणि गांजाची पिकं आहेत ती किती जरी सुंदर झाली तरी तिचा सज्जन मनुष्य स्वीकार करीत नाही. सज्जन मनुष्य आपल्या शेतात ती लावीत नाही. दिसावया इतराहून सुंदर गांजाचे जरी पीक खरोखर
उत्पन्न ही ये विपुलतया आपण. काय मौज आहे. जीवनाला जो अत्यंत आवश्यक असा भाग आहे त्याचं फारसं उत्पन्न येत नाही. जे जीवनापासून दो दूर जाईल तो त्याचं उत्पन्न जास्त. गांजाचं आणि अफूचं सगळ्यात जास्त. म्हणजे एकरी गहू तांदूळाचं किती बघायचं एकरी उत्पन्न. गांजाचं फार येतं, अफूचं फार येतं. पण सज्जन माणसं जी आहेत ती त्याचा स्वीकार करीत नाही. धर्मशास्त्रामध्ये कोणती पिकं लावावी आणि कोणती लावू नये त्याच्या संबंधी नियम सांगत असताना ही जी व्यसनं वाढवणारी पिकं आहेत तिचा निषेध सांगितलाय. लावू नयेत असं सांगितलं. तेव्हा इथे आता त्यामुळे ते मथुरा नगर सुंदर दिसत होतं खरं, पण ते गांजाच्या पिकासारखं सुंदर होतं. सज्जनाने त्याचा त्याग केला. तसेच मथुरा नगर सुशोभित विलास संपत्तीनी मंडित सोडून गेले दूर संतजन निज धर्माचे करण्या रक्षण. कारण आता ते झालं होतं काय त्या मथुरेमध्ये. कारण तेथे शील सतींचे यज्ञ मुनींचे धन दुबळ्यांचे एक क्षणही नसे सुरक्षित पटकीच्या साथीतील जीवित. पटकीच्या साथीमध्ये माणसाचं जीवन जसं एक क्षणभरही सुरक्षित राहत नाही त्याप्रमाणे या मथुरेच्या मध्ये कंसाच्या राज्यामध्ये पतिव्रतांचं शील, ऋषींचं यज्ञ आणि दुबळ्यांचं धन हे एक क्षणही सुरक्षित होत. सोडून गेले लोक त्याला. भूप कंस धन रूप बळाने युक्त तसाची चातुर्याने वर्णुका परिसर्प गुणाते विसरून त्याच्या भयद विषाते. असं आहे आमच्या दादांचा एक श्लोक आहे. तेजी मृदू चपल सुंदर शीत शेष ना ठेविती परितया कुणी संग्रहास एका विषय करून तो दडला बिळास नाही बरा म्हणून एकही अंगी दोष. की जो सळसळता नाग आहे ना खरंच फार सुंदर दिसतो. स्पर्शाला अतिशय शीतल असतो, तेजस्वी असतो, चपल असतो. सगळे गुण त्याचे चांगले असतात. त्याचा फळाबिळा सुद्धा डौलदार दिसतो. पण म्हणून काय घरात बाळगावा कोणी, बाळगतो कोणी. एका विषय करून तो दडला बिळास. एका विषामुळे त्याला बिळात दडून घ्यावं लागतं आणि जर कधी बाहेर निघाला तर मृत्यूच पत्करावा लागतो. त्या कंसाचं तसं होतं की याच्यावर सगळे चांगले गुण होते. धन रूप बल चातुर्य. पण उपयोग काय, सापाच्या गुणासारखे होते. त्याच्या अधमपणाला दुसरं कारण पुरावा द्यायची गरज नाही. श्वशुराचे घेऊन सहाय्य द्रोह करून जनकासी नृप झाला त्या नको पुरावा अधमाधम म्हणण्यासी जय हरी सुखकंदा. आपल्याकडे संस्कृतमध्ये कुणी कशी ख्याती मिळवावी, प्रसिद्धीला कसं यावं या संबंधीचे काही नियम आहेत. म्हणजे उत्तमा आत्मना ख्याता. स्वतःच्या नावावर जो प्रसिद्ध होतो स्वतःच्या पराक्रमावर त्याला उत्तम म्हणावं. पित्रा ख्याताश्च मध्यमा. आपल्या वडिलांच्या नावावर जो प्रसिद्ध होतो तो मध्यम. आणि सासऱ्याच्या नावावर जो प्रसिद्ध होतो नाही आणखी नाही मातुला चाधमा ख्याता. मामाच्या नावावर जो प्रसिद्ध होतो तो अधम. आणि श्वशुरा चाधमाधमा. श्वशुराच्या नावावर जो प्रसिद्ध होतो त्यामुळे तो अधमाधम समजावा. आता यानं बापाशी द्रोह केला आणि सासऱ्याचं सहाय्य घेऊन राजा झाला. आता आणखी निराळा पुरावा कशाला पाहिजे याला अधमाधम म्हणायला. एवढा एक सुद्धा पुरेसा आहे. श्वशुराचे घेऊन सहाय्य द्रोह करून जनकासी अधमाधम त्या नको पुरावा अन्य कुणी म्हणण्यासी जय हरी सुखकंदा. होती भगिनी या कंसासी नाव देवकी असे जियेसी. दोन बहीण भावंडामध्ये आकाश पाताळाचं अंतर होतं. सरळ हृदय ही कुटील तदंतर लक्ष्मीसी जणू शंख सहोदर. त्या लक्ष्मीला शंख सहोदर असतो. ते कुटील म्हणजे असं वाकडं. ते शंखाचे अंतकरण आतलं आत वाकडं असतं. तुम्ही बघितलं असेल यशाची पिळपिळ असते त्याला. त्या लक्ष्मीला जसा शंख सहोदर असावा तसा याला शंख होता म्हणाले. हा ती देवकी होती कशी. चारुहास्य सुंदर मुखमंडल मनोज्ञ कांती वाणी मंजुल सुंदरता शुचिता सात्विकता घेऊन तिज जणू रचित विधाता. की ब्रह्मदेवानं तिच्या रचनेसाठी सर्वसामान्य पंचमहाभूतांचा उपयोग केलाच नाही. सुंदरता शुचिता सात्विकता. सौंदर्य सात्विकता आणि पावित्र्य हे गुण घेतले आणि देवकीला घडवली. सागर भरला असे जलाने ही स्वाभाविक वात्सल्याने कारुण्याने सदैव पूर्ण
हृदय तिचे जेवी रामायण. अत्यंत वत्सल अंतःकरण, इतकी विशालता त्या अंतःकरणाला विचारतेला की जणू समुद्र भरला असं वाटावं वात्सल्याने. आता राजकन्या आहे, तिच्या मनोविनोदनाकरता अनेक गोष्टी येत असतात. मयूर शुक सारिका गृहीचे, क्रीडा पाडसवा हरिणाईंचे, व्याकुळ तिज वाटता बंधनी, सवेच त्यांना देत सोडुनी. आता मोर असत, पोपट असत, हरण असत, बंधन असत त्यांच्यावर, कारण करमणुकीकरता सांभाळले. ते तर ते परतंत्र्यात पाहून त्यांना जरा अस्वस्थता वाटली त्या पक्षांना की त्यांना सोडून द्यावं, तुम्ही आपले वनामध्ये विहार करा. इतकंच नाही, सुमखुडिता ये रस बघता ते, वाटे अश्रू लता ढाळीते, आहा तिचे प्रिय अपत्य हरिले, जननीचे ना हृदय जाणिले. फुलं सुद्धा तिला तोडायला कासावीस होत असे, कारण फुलं तोडली ते जिथे फुल तोडतं तिथे त्या वेलीला बारीक रस येतो. तिला वाटे की मूल दूर केल्यामुळे आईच्या डोळ्यात अश्रू आले, हे काय चांगलं नाही, आणि म्हणून तिने फुलंही तोडू नये. म्हणून विहरता उद्यानातून तिने सुमा चुंबावे, कुरवाळावे वत्सल परिकर तोडाया न धजावे, जय हरी सुखकंदा. त्या फुलांचं चुंबन घ्यावं, त्यांना कुरवाळावं, पुढे जावं, पण तोडावं
असं काही वाटत नसे. आपला शृंगार करण्यासाठी फुलं तोडावी असं त्या काही वाटत नसे. आता हे हळवे पण वाटे या कंसाला. देवकीच्या हळव्या हृदयाची कंस करी नित थट्टा असायची. आता बरोबर उलट, तिच्या पुढे टोची पक्षाते हसत बसे ची ची करिता ते. पाखरांना पक्षांना टोचावं त्यांनी चीची केलं की हसावं देवकीकडे बघून. इतकंच नाही, कळ्या उमलत्या चुरगाळाव्या निष्ठुर हसुनी वर उधळाव्या. आता काय करणार? वदन झाकुनी रडे देवकी दुजे काय तरी करील वराकी. दुष्ट नरांचे सहजही वर्तन उपजविते की व्यथा विलक्षण. निवडुंगाची लवही जेवी स्पर्शे केवळ बहुपरिशिणवी. आता तो फण्या निवडुंग कुठे दिसत नाही कासा. म्हणजे पूर्वी फण्या निवडुंग असे, त्याला अशी बोंड आहेत आणि ती बोंड मोठी चवदार असायची ना रस्त्याचा, आणि खोकल्यावर चांगलं औषध असायचं. पण त्याच्यावर बारीक ल असायची, त्या असे त्याच्यावर गाठी असायच्या आणि बारीक ल असायची त्याच्यावर. ती जर ती बोंड काढताना किंवा सोलताना हाताला लागली ती कुठे दिसायची नाही आणि वेदना केल्याशिवाय राहायची. दिसायला अगदी नाजूक कोमल, पण निवडुंगाची लव आहे ती, मखमलीची नव्हे. ती जशी नुसता स्पर्श तिचा झाला तरी वेदना देते, तसं दुष्ट लोकांचं जे साधे वर्तन आहे ते दुसऱ्याला त्रास दिल्याशिवाय असायचंच नाही. त्यांची थट्टा म्हणजे अशीच, दुष्ट नराचे सहजही वर्तन उपजविते की व्यथा विलक्षण. निवडुंगाची लवही जेवी स्पर्शे केवळ बहुपरिशिणवी. उपवर झाली जई देवकी विकसित कलिका जैशी. वृष्णिकुलीच्या वसुदेवा ते नेमियले वर तिजसी जय हरी सुखकंदा. वृष्णिकुलातला वसुदेव जो आहे त्याच्याशी देवकीचं लग्न करायचं ठरलं. विवाह झाला बहुथाटाने कंस लक्ष घाली जातीने. उणे तेथ मग पडे कशाचे प्रगटे वैभव सर्व कलांचे. कंसानं स्वतः आपल्या बहिणीच्या विवाहाचा थाटमाट केला सगळा. वरातीच्या तर शुभ समयासी पूरच आला संपत्तीसी. भव्य मनोहर हेमरथावर आरोहण करीती ते वधूवर. सोन्याचा रथ तो उत्तम शृंगारलेला, त्याच्यावर वधूवरांनी आरोहण केलं आहे आणि वरात निघाले. मिळविन बहुविध पुष्पे रत्ने शोभविले त्या रथास यत्नी. फुले चमकती रत्न सुगंधित झाले जणू की गुण संक्रामित. की त्या फुलं आणि रत्न यांचा असा काही शृंगार तिथे केला होता, इतकी शोभा केलेली होती की असं वाटे क्षणभर फुलं चमकत आहेत आणि रत्नांना सुगंध येतोय. फुले चमकती रत्न सुगंधित झाले जणू का गुण संक्रामित. 10 अश्व सुंदर तेजाळ सुलक्षणी वर्णाने धवळ. सजवून त्या जोडिले रथासी दशग्रंथ जणू वेदार्थासी. वेदाचा अर्थ करण्याकरता 10 ग्रंथ त्याच्या समीप असतात, त्याप्रमाणे 10 घोडे या रथाला जोडलेले होते आणि त्याच्यावर हे वधूवर बसले होते. आणखीन स्वये कंस होऊन सारथी प्रग्रह घेई हाती. हे झालं कसं? अविवेकाधीन झाल्या जणू का दशेंद्रियांच्या वृत्ती जय हरी सुखकंद. कंस सारथी झाला आणि त्याने त्या 10 घोड्यांचे लगाम आपल्या हातात घेतले. जणू 10 इंद्रियांच्या वृत्ती त्या अविवेकाच्या स्वाधीन झाल्यासारख्या झाला. आता कुठलं इंद्रिय कुणी नेल याचा काय नेम नाही. मिरवणूक चालली पथाने रचली ज्यावर रम्य तोरणे. सोनसळी रेशमी पटासी पसरून या झाकिले तयासी. सोनसळी म्हणजे जरतारी. जरतारी शब्द उर्दू आहे, जर शब्द आहे तो उर्दू आहे. सोनसळी हा आपला शब्द आहे. याच्यामधनं बारीक बारीक सोन्याच्या तारा असतात म्हणून त्याला जरीचं म्हणतात. तसे सोनसळी पितांबर रस्त्यावर पसरले होते आणि शृंगार नव्हता रस्त. सोनसळी रेशमी पटासी पसरून या झाकिले जयासी. गरजे सर्वा पुढे धडधडा हत्तीवरती थोर चौघडा. मागुन वाजे मंजुल सनई सती पतीस जणू उत्तर देई. की तो नगारा पुढे वाचतोय, मागून सनई वाचते, जणू बायको नवऱ्याशी बोलते असं वाटावं, पण जुन्या काळातली. गरजे सर्वा पुढे धडधडा
आता मला वाटतं आता उलट असतं. गरजे सर्वा पुढे धडधडा, हत्तीवरुनी थोर चौघडा, मागुन वाजे मंजुल सनई, सती पतीस जणू उत्तर देई. मृदंग झांजा शिंग तुतारी, प्रगटविती आपुली चातुरी, बंदी करीती जय जयकारा, भेदितसे तो गरज अंबरा. दासी त्या मागून चालल्या, विविध भूषणानी ज्या नटल्या, आंदण वस्तू श्री घेऊनी, स्तबक फुलांचे जसे लतानी. आणि कंसानं उदारपणाने वराला पुष्कळ नाना प्रकारचं आंदण दिलं होतं आणि ते सगळे आंदणाच्या वेगवेगळ्या वस्तू डोक्यावर घेऊन दासी चालल्या होत्या. 10,000 दासी चालल्या होत्या, अशी निर्णय वस्तू डोक्यावर घेतलेल्या. गणिकांच्या गानास साथ दे, नूपुर झंकारुनिया, हावभाव मधु कटाक्ष खुलवी, नृत्याच्या सौंदर्या जय हरी सुखकंदा. आणि ते मध्ये मध्ये गाडे आहेत, त्याच्यावर त्या नृत्यांगना आहेत, त्या नृत्य करतायत, त्यांचे पैंजण वाजतायत, त्या नाना प्रकारचे हावभाव करतायत. आणि अशा रीतीने ती मोठ्या थाटाने वरात चालली होती. दोही कडुनी, आता बघणारे, दोही कडुनी होई साचा, दाम्पत्यावर वर्ष सुमांचा, फुले नाही शब्द की स्तुतीचे, कुतुके जे निघती जनवाचे. ती जणू फुलं होती, त्या वधूवरांची आणि त्या वरातीच्या सौंदर्याची स्तुती करणारी ती शब्द होते, फुलं म्हणजे रूपाने, आणि ते जणू त्यांच्यावर उधळली जात होती. रत्नदीप घेऊन निज हाती, सुवासिनी रथ अनुसरताती, त्या मागे कुलललना मेळा, वस्त्राभरणानी नटलेला. हातामध्ये रत्नाचे दिवे घेऊन ते मंगलदीप असतात, ते मागून सुवासिनी चालल्या होत्या आणि त्याच्या पाठीमागे कुलस्त्रिया शृंगार करून चालल्या होत्या. मध्येच, आता त्या करावल्या सगळ्या भोवती, मध्येच कोणी चढून रथाते, वधूच्या मुंडवळ्या सावरिते, उभयांच्या शेल्याची ग्रंथी, आहे का सुटली ते बघती. ती मुंडळ्या डोळ्यावर येत नाहीत ना, म्हणून मध्येच कोणीतरी तिच्या मुंडळ्या सावराव्या, की शेल्याला गाठ मारलेली असते दोघांच्या, ती शिल्लक राहिली का सुटली. ती रेशमाची गाठ आहे, एक बसली तर पक्की बसते, नाही तर अशी ढिली असते, थोडा धक्का लागला तरी सुटते. तेव्हा ती काळजी कवरने घ्यायची नाही, दुसऱ्या कोणी घ्यायची, त्या मधनं वर चढून. आणि त्यात ज्यांनाही मिरवायला होतं ना रथावर चढलं म्हणजे, म्हणून त्या मुंडोळ्या सरळ आहेत की नाही, ती शेल्याची गाठ बरोबर आहे की नाही, यांचं तपासणी चालली होती. रथास मार्गी हिसका बसता, अंगतये अंगास लागता, लज्जारुण मुख होत वधूचे, स्मित ओठावर येत वरा. रथ रस्त्याने चालला म्हणजे कुठे धक्का लागायचा, जवळजवळ बसले आहेत, खांद्यावर खांदा आदळला जायचं. आता ते सांगायला म्हणजे याला हसायला यायचं आणि तिने खाली मान घालायची. मी सगळ्या जुन्या काळातलं वर्णन सांगतोय. असं पुन्हा पुन्हा का म्हणावं लागतं. हल्ली जर कोणी पाहिलं आणि असं कुठे दिसतं म्हणून विचारलं तर उत्तर काय देऊ. त्याचं कारण आहे, तो स्पर्श तोपर्यंत अभिनव असे. आता त्यातली अभिनवता नष्ट झालेली आहे, तर ते रोमांच येतात कशाला, लाज वाटते कशाला. त्यावेळेला मात्र असं होतं की रथास मार्गे हिसका बसता, अंगतये अंगास लागता, लज्जारुण मुख होत वधूचे, स्मित ओठावर येत वराचे. आता तिने मान काही वर करू नये, बघत राहावं नवऱ्याकडे, पण कुठे, नवऱ्याच्या पायाकडे. दलातुनी कमलाचे केसर, सुमसंभारी तेवी, प्रपद पतीचे दिसे विलोकी, तेच शालिनी देवी जय हरी सुखकन्ना. फुलं पुष्कळ पडली होती, त्यातून थोडी बाहेर आलेली बोटं होती वसुदेवाची. त्याच्या दृष्टी ठेवून या देवकीनं आपलं संरक्षण करावं स्वतःचं त्या प्रसंगातून. अशा रीतीने सर्व नगर पाहते कौतुकी, रथावरी वसुदेव देवकी, चंद्रासह रोहिणी शोभली, नभी जशी नक्षत्र मंडली. किंवा शांतरसासह अथवा कविता, उत्प्रेक्षा रूपके मंडिता. किंवा विराग उज्ज्वल भक्ती सहवा, मुनी हृदयी शोभून दिसावा. त्याप्रमाणे वधूवर सुंदर दिसत होते, एकमेकाला शोभण्यासारखे. आता मला सांगा, अशी वरात बघायला गर्दी किती झाली असेल. कुठे वाद्य वाजता पथाने, काम त्यजून धावती त्वरेने, अशा स्त्रिया ही वरात मोहक, बघावयासी कशान उत्सुक. जरा कुठं आवाज झाला तर रस्त्यावर गर्दी करणारा महिला मंडळ. आता इथे कसं गप्प बसलायचे. मी प्रत्यक्ष पाहिले. आता काय पुण्यातलं त्या वरातीचं महात्म्य थोडं कमी झालं, पूर्वी फार होते.
पण अशी वाजायला लागली रस्त्याने की माऊल्या कशा उभ्या राहतील याचा नेम नाही. मी एक माऊली अशी पाहिली, एका हातात कणकेचा गोळा, दुसऱ्या हातात लाटणं आणि रस्त्यावर उभी. कालिदासाने तर त्या याचं इतकं वर्णन केलं की ह्या गडबडीत काय काय झालं असं जेव्हा होतं तेव्हा. म्हणजे दादाने एके ठिकाणी वर्णन केलं, शिशू ऐवजी आठवे घेतले, कडे सापुल्या भान न उडले. म्हणजे आई पळायला लागली, निवडायला बसली होती धान्य, एकीकडे लेकरू होतं, एकीकडे मापटे होतं. आता ते उठून पळायचं, ते मापट्यात उचलून कडेवर घेतलं आणि ती पळाली, म्हणाली लेकरू तिथंच खाली. तशी गडबड. किंवा कुठे वाद्य वाजता पथाने, काम त्यजून धावती त्वरेने, अशा स्त्रिया ही वरात मोहक, बघावयाशी कथान उत्सुक, त्वरित गती गाण वातायन, रमणी बघती शोभा निरखुन, कोणी वानित वधू वराते, अजंत्रीच्या कुणी सुरा. आता कोण कशाचं कौतुक करेल याचा नेम नाही. कुणी वधूवरांचं एकमेकांना किती सादृश्य याचं कौतुक करावं, तर काय म्हणून वाजंत किती छान वाजते नाही, त्याचं एक कौतुकच आहे. एकवदेही परस्परासी, योग्य किती गे मधुरूपासी, अजराजाशी इंदुमती ती, निषधपती ते जणू दमयंती. अजराजाला जशी इंदुमती शोभली, नलाला जशी दमयंती शोभली, तशी देवकी वसुदेवाला शोभते. म्हणाले खरेच तव, दुसरी म्हणते खरेच तव जन्मली, जणू ही परस्परास्तव देवी. जणू एकमेका करताच ब्रह्मदेवाने यांची निर्मिती केली असं वाटावं, इतके एकमेकाला अनुरूप आहेत. पण एकच आहे, तुझ्या उपमा दिल्यास ना त्यामध्ये संकट आले त्यांच्यावर. परीन बाई ईश कृपेया, तशी कटे यावी जय हरी सुख कंदा. इंदुमतीवर नलावर जर संकट कोसळलं किंवा दमयंती आणि यांच्यावर ही संकट कोसळली तसं होऊ नये. अवलोकी कुणी वेशभूषणा त्यांच्या, स्वतः सवे करीती तत्तुलना. आपल्या अंगावरचं जे आहे त्याच्यावर तुलना करावी. माझ्या अंगावर हे असलं तर कसं दिसेल, किंवा आत्ता आहे हे कसं मॅचिंग आहे की नाही वगैरे. अवलोकी कुणी वेशभूषणा, स्वतः सवे करीती तत्तुलना. दिपुन वैभवे कंसास्तविती, ती वरिती प्रीती. आणि ते सगळे एकूण वरातीचं वैभव पाहून कंसाची स्तुती करू द्या की भाऊ असावं तर कंसासारखा असावं. काय फिरण्यावर प्रेम. वर वर बघणारास गमावे, प्रेम देवकी वरी असावे. प्रयत्न कंसाचे परी होते, वैभव आपुले मिरवायाते. कंस देवका प्रयत्न करीत नव्हता, मी किती रसिक आणि बहिणीवर प्रेम करणार आहे हे लोकांच्या लक्षात यावं म्हणून वैभव मिरवित होता. आणि लोक प्रचाराला भुलतात, हे ठरलेलंच आहे. आता जणू काही लोकांचा हा गैरसमज शिल्लक राहू नये. वरात ऐशी आनंदाने, मिरवित होती राजपथानी. तो आकाशी शब्द उमटले, हर्षगिरीवर वज्र कोसळे. हर्षाच्या पर्वतावर, आनंदाच्या पर्वतावर वज्र कोसळावं तसं आकाशामध्ये आकाशवाणी झाली. पती सदनाजा देवकी सतू, मिरवित कंसानेसी. गर्भतीचा आठवा पुढे तुझ, नेईल यमलोकासी जय हरी सुख कंदा. की जिला मोठ्या कौतुकानं तू वरात मिरवीत आपल्या नवऱ्याच्या घरी पोहोचवतोयस, तिचा 8वा गर्भ तुला ठार मारणार आहे अशी आकाशवाणी झाली. आता काय एकदम सगळं स्वरूप बदललं. ट्रान्सफर सीन म्हणतात तसं. एकदम दृश्य पालटून गेलं. पिके बहरलेल्या शेतावर, अवचित पडले की हिव दुर्धर. मोहर दरवळला आंब्याचा, वर्षेवर पाऊस गारांचा. शिखर मंदिरी जोत चढलेन, तोच आडळे वीज कडाडून. तसेच केले नभोगिरेने, क्षणात सारे उदासवाणी. भगिनीवर कंसाची प्रीती, भोळ्या लोका वाटत होती. क्रूर हृदय परी अजून तयाचे, पुरते नवते दिसले साचे. त्याचं क्रूर हृदय कोणाच्या लक्षात आलं नव्हतं, फक्त भगिनीवर प्रेम एवढंच वाटत होतं. कसं झालं होतं. काश असता मंद काननी, रत्न तेवढे येत दिसोनी. तो तळपावी वीज अंबरी, प्रगटे काळा नाग विषारी. मोठा प्रचंड काळा नाग, त्याच्या मस्तकावर जो मणी असतो तो लांबून मंद प्रकाशामध्ये नुसता मणी दिसतो, आणि वीज चमकली म्हणजे आतला खालचा नागही दिसतो. आता कोणत्या मण्याजवळ जाईल. प्रकाश असता मंद काननी, वीज तेवढे रत्न तेवढे येत दिसोनी.
तो तळपावी वीज अंबरी प्रगटे काळाग विषारी. किंवा काय हे जरा काल्पनिक आहे, कारण नागाच्या डोक्यावर म्हणी असतो की नाही कोणाला, आपली परंपरेत आहे असं म्हणतात, होता म्हणून. पण हे तर प्रत्यय येणं शक्य आहे. लांबून वाघाच्या डोळ्यासी भ्रमे दिवा मानिती प्रवासी परी कळोनी येत शेवटी गृहदीपन मृत्यूची दिवटी. अंधारात माणसं चुकतात, त्यांना लांबून वाघाचा डोळा एखाद्या झोपडीतल्या लाली दिवा लुकलुकतोय असं वाटतं. त्यांना वाटतं ठीक आहे, अंधाराच्या वेळेला रात्री वेळेला आपल्या आश्रयाला कुठेतरी जवळ मिळेल म्हणून जवळ जातात त्याच्या, आणि त्याचं जे होतं ते लोकांच्या भावनांचं झालं. लांबून वाघाच्या डोळ्यासी भ्रमे दिवा मानिती प्रवासी परी कळोनी येत शेवटी गृहदीपन मृत्यूची दिवटी. घोर शब्द ऐकता नभाचे रूप खरे प्रगटे कंसाचे स्वतःवरी बेतता येऊनी प्रेम खलांचे टिके कोठुनी. आपलं सुरक्षित आहे तोपर्यंत सगळं ठीक आहे, स्वतःच सुरक्षित नाही याच्या वाटल्यावर कोण प्रेम करणार. क्रूर भयंकर मुद्रा झाली खदिरांगार जणू डोळे रुधिर येई तो आधर चाविले कर कर खाऊन दात खले खड्ग उपसुनी रक्त पिपासू रथा खालती घेत उडी प्रगटत मूर्त कृतांत जणू का प्रलयाची येताच घडी. कंस संतापला, तांबडे लाल झाले डोळे त्याचे, कमरेची तरवार उपसली, रथाखाली उडी मारली आणि देवकीचे केस धरून त्यांनी रथाखाली पाडली. त्या ससाण्या परी घालून झेप धरी भगिनीचा केश कलाप ओढून पाडी तिजसी क्रूर लोकांच्या अश्रू सहभूवर. देवकीही पडली आणि लोकांचे अश्रूही खाली पडले. फुटले कंकण तुटल्या माळा धूळ माखली सर्वांगाला भावी सुखाच्या सर्व कल्पना विस्कटल्या सहवस्त्रभूषणा. अंगावरचे वस्त्रभूषण विस्कटली, नाही भावी सुखाच्या कल्पना विस्कटल्या. आनंदामध्ये रमली होती नव परिणत ती मुग्धा युवती क्षणात परिसारे पालटले अमृत इच्छिता गरळ उसळले. आता नवरू आपल्या सासरी निघाली आहे, अनुरूप वर मिळाला आहे, काय काय भावना तिच्या अंतःकरणात असतील ते सगळं नाहीसं झालं आणि एका क्षणात पार इकडचं तिकड होतात तसं होऊन गेलं तिचं. पळभर तिचं काहीच कळेना बधिर इंद्रिये सारी निमिषार्धे मग होत घाबरी मरण बघून समोरी जय हरी सुख कंदा. एक क्षणभर तिला मूर्छा आल्यासारखं झालं, पण दुसऱ्या क्षणी जेव्हा ती सावध झाली तेव्हा तो कृतांतासारखा तरवार उगारलेला कंस तिच्या पुढे उभा राहिला आणि तिची मोठी विचित्र अवस्था होऊन गेली. घाम सुटे थरथरे देवकी कोमल हृदया भरली धडकी विवरण झाली शब्द फुटेना जल तरळे भय संचल नयना कितीतरी जमले जन मिरवाया धजेन एकही पुढती याया पुतळे जणू सारे दगडांचे घोर संकटी कोण कुणाचे. आणि हिंदूंची वरात ती ते देवकीवर असं आलेलं संकट पाहतायत, पुढे पुढे हिंमत करत नाही कोणी. सगळे पुतळ्यासारखे जागजागी थरकापून उभे आहेत, पुढे कुणी व्हायचं. कितीतरी जमले होते, इतके सगळे कंसाच्या अंगावर तुटून पडले त्याचं कंसाचं काय असं वाढतो, पण इतके सगळे आणि तुटून अशक्य गोष्ट. जागच्या जागी दगडासारखे पुतळे असतात तसे उभे राहिले होते चाल. आता वसुदेव धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नातीचरा मी प्रतिज्ञा केलेली आहे त्यानं. शांत न बसवे वसुदेवाला तो धैर्याने पुढती झाला संकट भीता साह्य करावे थोरासी सहज हे स्वभावे. जे अंतःकरणाची उदाहरण द्यायची माणसं असतात, थोर असतात, त्यांना दुसऱ्या आपत्ती आली की त्यांच्या मदतीला आपण होऊन धावून जावं हा त्यांचा स्वभाव असतो. हा वसुदेव सज्जन होता आणि त्यातून ही तर त्यात नवोढा पत्नी भाग रक्षणे नाना यत्नी अग्निसाक्ष तद्भार शिरावर घ्यावी केवी मग माघार. अग्निसाक्ष मस्तकावर भार घेतलाय तिचा म्हणून हा पुढे झाला. धीर दिला तिज वसुदेवाने बहुनी प्रेमळ नयने बोलत कंसा मंजुल वाचा कर धरुनी धैर्याने जय हरी सुख कंदा. देवकी घाबरल्या. देवकीकडे त्यानं फक्त आपल्या आयशा दृष्टीने विश्वास देणाऱ्या दृष्टीने पाहिलं. तिचं थोडं समाधान झालं की आहे नवरा आपल्या रक्षणाकरता पुढे सरकतो आणि कंसाचा हात धरला आणि त्यानं पुढे आणि म्हणतो देव वसुदेव कंसा थोर तुझे महिमान भोज कुला तू शिरोभूषण
शूर रणीना कुणी तुझ्या सम करिसी कामग अनुचित काम. कुणी रणांगणात तुझ्यासारखा शूर नाही म्हणाले, मग अनुचित कृत्य का करतोस? अरे आपण फलवेली लावावी, काले ती पुष्पोन्मुख व्हावी. किडके एखादे येईल फल, गृहीत धरून कोणी छेदी वेल. एखादं किडकं फळ येणार आहे, या कल्पनेने भरलेली वेळ कुणी उपटून टाकतो म्हणाले. कल्पनेने भरलेली वेळ कुणी उपटून टाकतो म्हणाले. वृक्ष वृक्षो हि संवर्ध्य स्वयंछेद तुम सांप्रतम. विषवृक्ष असला तरी आपला आपण तोडू नये असं म्हणतात. आपण जर लावला असला तर हे तर कसं तोडून चालेल तुला? तुझी भगिनी आहे ती. वरातीची ही मंगल वेला, थाट येथीचा तुवाच केला. नववधू या समयी अधिदेवी, तिलाच का पायी तुडवावी. अरे लक्ष्मीनारायण स्वरूपिणे वराय म्हणतात, तेव्हा इथे वधू लक्ष्मीनारायणासारखी असते, तिला देवी म्हणतात. तिलाच पायदेवी तुडवावी आपण, आणि तूच केलेल्या कार्य समारंभामध्ये. स्त्री हत्या मोठी सर्वाहून, भगिनी ही धाकुटी तयातून. कन्ये समलाडकी असावी, तिलाच कार्य वध्य गणावी. तुझी धाकटी बहीण आहे, मुलीसारखं तिच्यावर तुझं प्रेम असलं पाहिजे खरं म्हणजे. तिलाच कार्य वध्य गणावी. बरं कशा करता हे सगळं? धरुनी जो तू हे तू मनासी, हिला वधाया उद्यत होसी. मारून हिजशी तो साधे का, कोण अमरवद या भूलोका. या भूलोकावर अमरपट्ट्या घेऊन कोण आलाय? आज नाही उद्या केव्हा तरी मरायचीच आहे. मग बली धनी विद्वान असेना, मरण न चुकले कवणा. माणसाचा एकच प्रयत्न असावा, म्हणून यशासी डाग न लागो. हेच धरावे स्वमना, जय हरी सुख कंदा. कुणी बलवान असो, कुणी धनवान असो, कुणी विद्वान असो, त्याला मरावं लागतंच. म्हणून माणसाने एकच काळजी घ्यावी की माझं यश कलंकित होणार नाही. तू यश कलंकित करून जगू पाहतोयस, जे होणार नाहीच आहे. यश मात्र कलंकित होईल, हे शोभत नाही मिळेल माणसाला. शक्य असूनही इच्छा पूर्ती, संतन दुष्कर्मे आचरती. प्रयत्ने हि जे अशक्य घडणे, त्यास्तव कामग पापाचरणे. इच्छापूर्ती शक्य आहे असं वाटलं तरी सज्जन मनुष्य दुष्कर्म करीत नाही. जे शक्यच नाही पूर्ण होणं, त्याच्याकरता पाप कशा करता करतोस म्हणाले. सुज्ञा म्हणून विनवित तू ते, जीवदान दे मम भारी येते. दीनपणे तुझकडे बघे की, प्रिय भगिनी ही तुझी देवकी. भाषण परिते सर्व ही विफल, घड्यावरी पालथ्या जसे जल. बी पडले जाऊन खडकावर, कसे फुटावे तयास अंकुर. वाळवंट का सुपीक झाले, कितीही जरी त्यासी नांगरिले. सुसरीच्या पाठीसी मार्दव, एका भिजुनी जली सदैव. सुसरीची पाठ 12 महिने पाण्यातली असते, म्हणून कधी मऊ झाली आहे. याच तसेच झालं. दुष्टवर्तनी पालट तेवी, सौम्य भाषणे पडेल केवी. नवल हेच ऐकून घेतले, इतुके वेळ तयाने सगळे. आश्चर्याची गोष्ट एवढीच आहे की वसुदेवाचे सगळं प्रवचन त्याने शांतपणे ऐकून घेतलं. तेवढंच आश्चर्य करण्याची गोष्ट ऐकलं सगळं. आणि दूर ढकलून वसुदेवा ते, क्रोधे शस्त्र उगारी. बघवेल न ते म्हणून झाकी डोळे नयन नगरी सारी. जय हरी सुख कंदा. वसुदेवाला दूर ढकललं, दूर होणार तुम्हाला काय देतं. तरवार उगारलेली होती ती आता देवकीच्या मस्तकावर घालणार, म्हणून त्याच्या हाताची त्या दृष्टीने हालचाल सुरू झाली. आता हे आपल्याला बघवणार नाही म्हणून सगळ्या बघणाऱ्या आसपासच्या लोकांनी डोळे मिटून घेतले. आता देवकीची किंकाळी आपल्या कानावर पडणार असा लोकांचा अंदाज होता, पण विचित्र झालं. देवकीची अंतिम किंकाळी, परिणच कोणा ऐकू आली. ध्वनी नवाची सुखवी कर्ण, श्री नारायण जय नारायण. ध्वनी नवाची सुखवी कर्ण, श्री नारायण जय नारायण. श्रीनारायण जय नारायण लोकांना डोळे ओढले, म्हणजे श्रीनारायण जय नारायण काय प्रकरण आहे. पाहतात नारद मुनी. नारदास बघताच पुढारी, क्रोधासह असी कंस आवरी. शांतवीन हृदयास कुणाचे, पवित्र दर्शन सत्पुरुषांचे. नारदाला पुढे पाहिल्यावर कंसाने आपला हात खाली घेतला, तरवार आवरली, नारदाला मान वाकून नमस्कार केला. नारद कशाला आले?
श्री कृष्णाची भावी माता देवकीस त्या कंसे वधता विलंब घडता भगवत जन्मा म्हणून नारदे घेतले श्रमा. नाही तर न जायते म्रियते वा कदाचित त्यांना माहितीच होतं माले कशाला देवकी मेली असती तर कृष्णाच्या जन्माला आणखीन उशीर झाला असता म्हणून आले. आणि स्वीकारून सर्वाचे वंदन करीती कंसासी स्मित भाषण मांडिले सहे काय भूपते शस्त्र तुझे ना व्यर्थ कोपते. तू राजा आहेस, राजाला व्यर्थ राग येत नाही म्हणाले, काहीतरी त्याच्या मागे हेतू असला पाहिजे. तो का रागवला असतो आणि ते देवकीवर येवा. कंसवरे 8वा गर्भ मज वधिल हिचा नभ सांगे म्हणून हिला मारून विषपादप मूलच छेदित अंगे. जय हरी सुख कंद म्हणून हिला मारून टाकतो म्हणाले, कारण हिचा 8वा गर्भ मला मारणार आहे अशी आकाशवाणी झाली. नारद म्हणले मग कंसा यात तुझेच नुकसान आहे. छे छे कंसा हिला वधोनी मुनिवर म्हणती तुझीच हानी पुन्हा कुठेही येईल जन्मा ठाव तुला लागेल कसामा. ती पुन्हा कुठेतरी जन्माला येईल म्हणाले. असं आहे, आत्ता तू हिला मारशील, याच्यापूर्वी तू पुष्कळांना मारलायस, कोणाला हार्ट अटॅक आणलायस, कोणाच्या अंगावर ट्रक घातलायस, काय पुष्कळ गोष्टी केल्या आहेत. सत्ता तुझ्या हातात आहे, तेव्हा हिला मारणं काही कठीण नाही, कारण तुझ्या क्षेत्रातलं काम आहे. पण जेव्हा ही मरेल आणि पुन्हा कुठे जन्माला येईल तेव्हा तुझं क्षेत्र असणार नाही. ती कुठे जन्माला येईल तुला कळणार नाही. ती तिथे मोठी होईल, तिचं लग्न होईल, तिला मुलं होतील, त्यातला 8वा तुझ्या बोकांडी येऊन बसेल, तेव्हा तुला पत्ता लागेल देवकी कुठेतरी जन्माला येईल, तिला मुलं झाली म्हणून. हे सगळं तुझ्या समोर घडणार आहे. त्या फायद्याचं कोणतं, हिला मारणं तुझ्या फायद्याचं नाही म्हणाले. कंसाला वाटलं मोठा आपल्याला उत्तम सल्ला मिळाला. म्हणजे मग करू काय सांगतो म्हणजे तुला. युक्ती तुझशी कथितो यास्तव हिला बंधनी पण पतीसह ठेव. म्हणजे हिला अपत्य जे जे होईल याते टाक तत्क्षणी चिरडून त्याते. यांना जी मुलं होतील ती मारून टाक म्हणजे झालं, ठरलं. सवेच पटले ते कंसाला मूर्ख भालतो भुलावणीला वरे दुष्ट तो वसुदेवाप्रत काय संधी हा तुम्हास संमत. म्हणजे संधी तुम्हाला मान्य आहे. संधी म्हणजे तह, हा तह तुम्हाला मान्य आहे की तुम्हाला दोघांना मी तुरुंगात ठेवणार, होतील ती मुलं मारून टाकणार, मुलं झाल्याबरोबर मला आणून दिली पाहिजे, मान्य आहे तुम्हाला. वसुदेव म्हणजे हो. वसुदेव ही गांगरला क्षणभर परी संमती देई नंतर पुरुष करी दूरचा विचार स्त्री सन बहुधा इतुका धीर. तेव्हा ती देवकी म्हणाली होईल वसुदेवाला वाटते मनामध्ये, होईल वानच मूल आम्हासी म्हणत कुणी सांगावे जगेल होता निश्चय नाही का करीचे टाकावे. जय हरी सुख कंदा यो ध्रुवाणी परित्यज्य अध्रुवम परिसेवते ध्रुवाणी तस्य नश्यंती अध्रुवन नष्टमेवच. म्हणजे आता आमचं लग्न होते, मुलं होतील की नाही कोण ठेव, झाली तर जगतील, ज्याला काय भरवसा. मग आता हो म्हणायला आपलं काय गेलं, हो म्हणावं. परी वदे देवकी स्फुंदुनी सुखे टाक मम कंठ चिरोनी अपत्यवध कल्पने मध्येही स्त्री हृदयासी साहत नाही. हे आता बदललंय. अपत्यवध कल्पने, कारण सरकारनेच परवानगी दिली. अपत्यवध कल्पने मध्येही स्त्री हृदयासी साहत नाही. पण एक काळ असा होता, बंधन त्या करण्या आज्ञापुन कंस चालता झाला तेथून
घट्ट धरोनी नारद चरण रडे देवकी आक्रंदून. आणि नारदांचे पाय धरले आणि देवकी म्हणजे नारदा कशा करता मला वाचवलं तुम्ही? हे पुढचं आनंदित दुःख आणि त्याच्या मागून येणारे मृत्यू भोगण्याकरता. तेव्हा नारद तिला शांत करताना म्हणतात, माते न धरी मम चरणाते वंदनीय गे तूच अमाते. पूर्ण ब्रह्म परेश परात्पर तुझी या हृदयी अवतरणार. प्रसंगाकडे पाहून निष्ठुर वदलो याची मला क्षमा कर. प्रसंगच म्हणले असा विचित्र होता की असं काहीतरी विचित्र मला बोलावं लागलं. प्रसंगाकडून मी बोललो, मला क्षमा कर म्हणाले. असं म्हणून कसे कसे तरी लवशांतवुनी अंतर्हित झाले नारद मुनी. कंसाज्ञेने दंपती सत्या नेले कारागारी. भयान भिंती जेथ रक्षिती निज वैभव अंधारी. जय हरी सुख कंदा. आपल्या अंधाराचं वैभव ज्या ठिकाणी राखतायत अशा भयान अवस्थेमध्ये तो तुरुंग आहे आणि त्या तुरुंगामध्ये कंसाने नेऊन टाकलं, याला नेऊन टाकलं वसुदेव देवकीला. हे झालं कसं? आकाशासह पृथ्वी जेवी गाढ तमी दर्शे बुडवावी. आनंदासह अथवा आशा दुर्दैवाने करणे विवशा. आकाश आणि पृथ्वी अमावस्येच्या अंधारात जशी एकदमच लुप्त होतात, किंवा आनंदासह अथवा आशा दुर्दैवाने करणे विवशा, किंवा आनंदाबरोबर आशाही जशी दुर्दैवाने नाहीशी होते, किंवा सत्यासह वा सरलावाणी स्वार्थे जणू ठेवणे कोंदुणी. माणसाच्या अंतःकरणात स्वार्थ असला म्हणजे सत्य आणि वाणी दोन्ही कोंडल्या जातात आणि ते असत्यच बाहेर पडतो तोंडातून. तसं या कंसाने देवकीला आणि वसुदेवाला तुरुंगात ठेवलं होतं. वसुदेवासह तशी देवकी बंदी केली कंस सेवकी. जानी उपभोगणे विशेष राजमंदिरातले विलास. उदास जीवित जगती तेची विचित्र करणी की दैवाची. धीराचे ते परिदोघेही त्रासिक कोणी झाले नाही. मधुर वर्तने परस्परांना सुखवित करीती कालक्रमणा. पण ती दोघे मोठी धीराची माणसं होती, स्वभावाने फार चांगली होती. तुमच्यामुळे माझ्यावर आलं, माझ्यामुळे तुझा पायगुण मला बांधला, तुमचाच पायगुण मला बांधला असं नाही. माणसं सरळ बघत नाही काय होतं कोण होतं. एक गंमत सांगतो आपल्याला, म्हणजे तशी साधी आहे पण लक्षात यायला पुरेशी आहे. नवरा उशिरा घरी आला, रात्री उशिरा घरी आला, आधी काही सांगितलं नव्हतं, उशिरा आला घरी आल्यावर बायकोचा तोफखाना सुरू झाला. ही काय वेळ असते काय, अमुक आहे तमुक आहे, असे कुठे उशिरा जायचं काय. तो हा नवरा म्हणाला, शहाणी बायको असे प्रश्न विचारित नाही. आता ती आधुनिक बायको ती म्हणजे मग शहाणा नवरा तरी असा वागतो का? म्हणजे शहाणा असला तर लग्नच करीत नाही. आता त्याची अडचण काय म्हणत. यांनी असं काही केलं नाही. धीराचे ते परिदोघेही त्रासिक कोणी झाले नाही. मधुर वर्तने परस्परांना सुखवित करीती कालक्रमणा. जाती दिवसा मागून राती मासही काही हसरले. गर्भवती झाली देवकी वसुदेवे पाहियले. जय हरी सुख कंदा. असे काही दिवस गेले आणि देवकी जी आहे ती गर्भवती झाली. आता पहिल्या प्रथम गर्भवती झालेली आहे. फिकटपणा ये वदना किंचित शोभे जणुका कमल रजोहत. मंदगती जाहली मंदतर अलसलोचनी दिसे मनोहर. प्रिय पत्नी ती प्रथम गर्भिणी आनंदेन च कोण पाहुनी. वसुदेवाच्या परिहृदयात वचन दिलेले सलत सदोदित. आता दिवस राहिले, चेहऱ्यावर जरा फिकटपणा आला आहे, शरीर जरा मंदावलं आहे. आता आनंद होणं स्वाभाविक आहे. पहिल्या प्रथम गरोदर राहिली आहे पत्नी, पहिलं आपत्ती जन्माला यायचं आहे. पण ते कंसाला दिलेलं वचन आहे, ते वचन याच्या अंतःकरणात सारखं सलत आहे. त्यामुळे तो आनंद उपभोगता येत नाही. दुःख म्हणा होते, दुःख नाही आणि आनंद तर उपभोगता येत नाही. याची काहीतरी विचित्र परिस्थिती वसुदेवाची होऊन गेली होती. पुरे दिवस भरता गर्भासी शुभाननादे जन्म सुतासी. कीर्तिमंत हे नाव तयाचे लोकी विश्रुत झाले साचे.
आणि देवकी योग्य काळी 9 महिने 9 दिवस काय असतात त्याप्रमाणे पुरे झाले. ती प्रसूत झाली, त्याला मुलगा झाला. त्याचं नाव कीर्तिमंत असं शास्त्रज्ञांनी दिलं, म्हणजे ग्रंथकारांनी दिलंय. आता एक शंका मनामध्ये, आत्ता जन्माला आल्यावर कंसाचा स्वाधीन झाला, लगेच त्याला मारण्यात आलं, त्याचं नाव ठेवलं केव्हा, बारसं झालं केव्हा, त्याचं कीर्तिमंत नाव पडलं कसं? त्यामुळे त्याचं कारण आहे. नाव प्रख्यात व्हायला काय लागतं? जन्मा आधी प्राण देऊनी जाने रक्षियली निज जननी, प्रसिद्ध होण्या त्याचे नाम नामकरण विधीचे नाकाम. जन्माच्या आधी ज्यानं आपल्या आई करता आपला जीव दिला आहे, बली दिला आहे, त्याचं नाव प्रसिद्ध होण्याकरता बारसांची काय गरज आहे? अरे बारशी करून ना माणसाची नाव प्रसिद्ध होत नाही. नाव प्रसिद्ध होण्याकरता तशी काहीतरी कीर्ती घडावी लागते. तेव्हा कीर्तिमंत का झाला? जन्माच्या आधी आईच्या करता यांनी आपला स्वतःचा बली दिला आहे म्हणून कीर्तिमंत झाला. आणि ते कंसाच्या पुढे नेऊन ठेवलं. पाहुन मूर्ती मृदुल चिमकुली भान विसरली देवी, अपत्य जन्मा परी स्त्रिया ते दुजे न काही भुलवी. काय पहिल्या क्षणाला इतक्या कळवळलेल्या असतात, इतक्या व्याकुळ असतात, इतक्या दुःखी असतात. दुसरा क्षण मुलगा झालाय फक्त कळावं मात्र, ते पहिले दुःख कुठे जातं कोणाचं, आणि चेहरा असा प्रसन्न आणि आनंद होतो की ज्याचे नव्हते. अपत्य जन्मा परी स्त्रिया ते दुजे न काही भुलवी, जय हरी सुख कंदा. आता हे चिंती परी वसुदेव मनाते, आता उचलणे अवश्य याते. सुता सवे जो अधिक रमेल, वियोग तो दुस्सह होईल. जो जो हा सहवास वाढेल तो तो पुढचा वियोग अधिक दुःखदायक होईल म्हणाले. आता उचलत पाहिजे त्याला. वियोग तो दुस्सह होईल, दाबून कष्टे व्यथा हृदातील, थोपवून अश्रूंचे ओघळ. निज भार्येच्या अंकावरुनी, मूलतये घेतले उचलुनी. मोठ्या प्रयासाने आपल्या सगळ्या भावनांना आवर घालून मुली आपल्या बायकोच्या अंगावरचं, अंकावरचं, मांडीवरचं ते मूल आहे ते वसुदेवाने उचललं. आता मूल उचलताना स्वाभाविक वाटणं शक्य आहे की बाप मुलाला उचलतोय. ते पतिमुख दिसता उदास वाणे, आणि जी विसरली होती मधल्या त्या सगळ्या आनंदाच्या आणि गडबडीच्या काळामध्ये ते सगळं तिला आठवलं. पतिमुख दिसता उदास वाणे, सर्व काही जाणिले तियेने. हंबरडा फोडून भूतळी, नवप्रसूता ती कोसळली. बांध फुटे वसुदेव हृदाचा, पूर आवरे ना अश्रूंचा. परिप्रसंगी वज्राहुनही, सज्जन होती कठोर हृदयी. वज्रादपि कठोराणी, मृदूनि कुसुमादपि, लोकोत्तराणाम चेतांसी कोहि विज्ञातुमर्हति. की सज्जनांची, मोठ्या माणसांची जी अंतःकरणं आहेत ती प्रसंगी वज्रापेक्षाही कठीण होतात, लोण्यापेक्षाही मऊ असलेली. अर्थात लोण्यापेक्षा मऊ म्हणणं चुकीचंच आहे, कारण लोण्याची उपमा त्यांना शोभत नाही. कुसुमादपि मृदूनी, फुलापेक्षाही कोमल जी आहेत ती वज्रापेक्षा कठोर झाली. कारण त्यांनी विचार केला हिला आता ही बेशुद्ध पडली आहे, हे एका दृष्टीने चांगलंच आहे, शॉक कमी आहे. सावध केली तर ते जे दुःख आहे ते तिला आणखीन आपत्तीत टाकेल. ती बेशुद्ध पडली, बरं झालं म्हणून. जडपद टाकी पुढे मूर्छिता, भार्या ओलांडून ती. कंसासन्मुख नीट येऊनी, बालक ठेवी पुढती. जय हरी सुख कंदा. आणि ते मूल उचललं, कंसाच्या पुढे आणून ठेवलं. आणि वसुदेव म्हणाला, शून्य रवे वसुदेव बोलला, बालक हा नवजात आणिला. याचे वाटेल ते करावे, शब्द पाळिला निज वसुदेवे. वसुदेवानं आपला शब्द पाळलाय म्हणाले. हे जन्मालेलं मूल तुमच्या पुढे ठेवलंय, याचं वाटेल ते करा. बालक ते पाहता निरागस, हात चिमकुले मुद्रा लोभस. मूठ आपुली चोखीत पडले, कंस मनी वात्सल्य उपजले. ते निरागस बालक पाहिलं कोळ कोळ, तांबूस तांबूस, हातपाय हलूच मूठ चोखत होतं. आणि कंसाच्या मनामध्ये वात्सल्य जागृत झालं. स्वाभाविक आहे. वसुदेवासी, आता कंस म्हणतो, वसुदेवासी देई उत्तर, मी न समजता ती तुका निष्ठुर. यान्या इतरही सुखे वाढवा, आणून द्या मज परी आठवा. म्हणजे याला घेऊन जा, मी काय तुम्ही समजता एवढा निष्ठुर नाही, इतरा नाही वाढवा, पण तो आठवा मात्र न विसरता होऊन द्या. आणि म्हणून चुंबुन कंसे मृदुल कपोला, बालक दिधला वसुदेवाला. परिहा खल हृदयातील गहिवर,
जल टिकते का तप्त शिलेवर. पाणी किती असलं तापलेल्या शिळेवर कसं टिकायचं. कंसानं ते मूल उचललं, वसुदेवाच्या हातात दिलं. वसुदेव 4 पावलं पुढे गेले असतील नाही, याचं डोकं बदललं. तो म्हणला, कंस विचारा करी मानसी, सोडून देणे उचित न यासी. गाठ असेही शठ देवाते, उलटे सुलटे मोजितील ते. त्यांनी मला 8वा म्हणून सांगितलं हे, पण 8वा कुणीकडून मोजायचं असं कुठे सांगितलं. अंकानाम वामतो गती, असं एक शास्त्र आहे की आकडे जे मोजायचे ते वामतो असे मोजायचे असतात. म्हणजे उजवीकडून डावीकडे मोजत जायचं असतं, अशी म्हणजे अंकांची गती असते. आता याने जर तसं केलं तर हाच 8वा व्हायचा. 8व्यापासून मोजायला सुरुवात केली तर हा 8वा व्हायचा. आणि गोल हे करून मोजायला सुरुवात केली तर ज्याच्यावर बोट ठेवून मोजायला सुरुवात करावी त्याच्या मागचा 8वा. नेमणे म्हणले यांच्या डोक्यात 8वा कोणता आहे. आणि देव म्हणले नेहमी असंच करतात की असं काहीतरी सांगतात आणि मधनं फट काढतात नाही. आणि झालंय खरं कसं, यात काही शंका नाही. त्या इंद्राला वर होता त्याच्या नमुचीला, तो राक्षस होता असं. आणि काय कोण आणतो, हे राक्षस तपश्चर्या करतात आणि वर मिळवतात. आणि त्या वराचं तात्पर्य काय असतं, मला मरण येता कामा नये. म्हणजे मग बाकी विजय यांचा सगळीकडे, मेले नाही म्हणजे सगळे विजयीच, जिथे जातील ते विजय यांचा. त्या नमुचीला वर होता की तुला ओल्यापासूनही मृत्यू येणार नाही, कोरड्यापासूनही मृत्यू येणार नाही. जे ओलंही नाही जे कोरडंही नाही त्याच्यापासून तुला मृत्यू येईल. त्याला वाटलं ओलन कोरडं अशी वस्तू जगात नसते. आता काय करावं. समुद्राचा फेन गोळा केला इंद्रानं आणि त्यात वज्र घालून त्याला मारलं. तर समुद्राचा फेट जर ओलाय नसतो तर कोरडाय नसतो. ते म्हणजे असे मधनं फट काढतात देव हे सगळे. ते 8वा कोणता आहे कोण आठव म्हणजे सोडा कमा नाही. कंस विचारा करी मानसी, सोडून देणे उचित न यासी. गाठ असेही शठ देवाते, उलटे सुलटे मोजितील ते. वेगे धाडून निज दूतासी, ओढित आणि वसुदेवासी. आपटिले ते मूल शिलेवर, कोमल काया केली चूर. आणि ते मूल धरलं शिळेवर आपटलं मोकळं केलं. लहान लेकरू त्याला मारायला काय वेळ लागतो. शोकाकुल वसुदेव कसा तरी, झाला परतून येता. कंस करातून सुटेल सुतहा, विश्वास चित्या नवता. जय हरी सुख कंदा. मूल आपलं जिवंत परत इथे त्या पहिल्यापर्यंत वाटलं नव्हतं. हे वाटलं तेच आश्चर्य. म्हणून तो फार वेगानं चाललाय नाही, जरा सावकाशच चालत होता. म्हणजे केव्हा बेत बदलतो कोणा ठाऊक. कारण घरी गेलो, बायकोपर्यंत पोहोचलो आणि पुन्हा परत आणण्याचा प्रसंग आला तर अति मोठी कठीण परिस्थिती आहे. म्हणून तो फार वेगाने गेलाच नव्हता. ती दूताने पकडून आणलाच त्या परत. त्याला त्या पोराचा वाट लागली. अशीच काही वर्षे गेली, 6 मुले वसुदेवा झाली. परी उपजत तत्विनाश होय, व्यसनी पुरुषाचे जणू निश्चय. व्यसनात म्हणजे आकंठ बुडालेल्या माणसाचा निश्चय असतो की नाही, तो ज्या क्षणी करतो त्याच्या दुसऱ्या क्षणी नाहीसा होतो. आणि मग त्याचंही त्याला कौतुक होते. ते इंग्रज लेखक आहे, त्याने एकदा सांगितलं सिगरेट सोडणं मुळीच अवघड नाही, फार सोपं का. का मी 50 वेळा सोडली. अरे 50 वेळा सोडले, मी 49 वेळा धरले, त्याचा अर्थ नाही का सोडल्याबरोबर. तसे या वसुदेवाच्या मुलाला झालं. व्यसनी पुरुषाचे जणू निश्चय. ते जसे केलेल्या क्षणीच नाहीसे झालेले असतात तसे या मूल जन्माला आलं की नाहीसं हवं असं त्या मुलांचं झालं. दुःखाचे हे कठोर घाले, उभयानी त्या कसे साहिले. ठाऊक सगळे त्यांचे त्यांना, काय कल्पना सामान्यान. इकडे शेषा म्हणे रमावर, घेणे आता मज अवतार. तू तर माझा बंधू सखया, येशील नाम मम साह्य कराया. आता 6 गेले, 7 आणि 8 2 क्रमांक राहिले. त्या भगवंताने शेषाला हाक मारली. शेषाला बोलावलं, शेषा आपल्याला जन्म घ्यायचा आहे, मग तू माझा भाऊ आहेस तेव्हा तुझी साथ मला तर पाहिजे. शेष म्हणला आता मेलो तरी यायचा नाही म्हणा तुझ्याबरोबर. शेष बगरी यावरी उत्तरा, पुढे तुझी संगती निष्ठुरा. गेल्या जन्मी तुझसह आलो, कनिष्ठ म्हणून सदा कष्टलो. मागच्या खेपेला तुझ्या बरोबर आलो म्हणले, धाकटा भाऊ म्हणून तू म्हणशील ते ऐकावं लागलं, बोलशील ते सहन करावं लागलं. आता ह्या खेपेला मी धाकटा भाऊ होणार नाही, कारण ते माझा लक्ष्मण झाला होता ना शेष. तेव्हा लक्ष्मणाला फार सोसावं लागलं, फार सोसावं लागलं. किती सोसावं लागलं. त्या सीतेनं
त्याच्यावर नाना तऱ्हेचा आरोप केला त्या मृगवधाच्या वेळेला. आणि अगदी लाज वाटावी, जीवन नको वाटावं असा घाणेरडा आरोप लक्ष्मणावर सीतेने केला. तो सहन झाला नाही म्हणून लक्ष्मण रामचंद्राच्या कडे भेटायला म्हणून गेले. रामचंद्र जरा विश्रांती घेत होते त्या राक्षसाला मारून. लक्ष्मण तिथे आला. यांनी पहिला प्रश्न विचारला, तू का आलास? तुम्ही असं असं झालं म्हणून काय झालं? मी तुला येऊ नको म्हणून सांगितलं होतं की नाही, तू आज्ञाभंग का केलास? झालं म्हणजे सीता असं असं बोलली, ती बोलली ते चुकलं म्हणलेच नाही. मी तुला सांगितलं होतं ते का चुकलंच नाही, आणि ते चुकलं यात शंकाच नाही. यानं रागाच्या भरामध्ये, ते संतापाच्या भरामध्ये, दुःखाच्या भरामध्ये म्हणा सोडलं. सीतेला रावणाने पळवून नेली. जर लक्ष्मण तिथेच उभा राहिला असता की ठीक आहे रामचंद्र मला तू काही म्हण, रामचंद्र आत्ता येतील, मी हालत नाही असं म्हणून तिथेच उभा राहिला असता तर चांगलं असतं. पण तो आरोपच इतका विलक्षण होता की कोणाही चांगल्या माणसाला हो सहन होणं शक्य नाही, म्हणून त्याला परत जावं लागलं. पण रामचंद्राने दोष शेवटी यालाच दिला, लक्ष्मणाला दिला. कारण धाकट्या भाऊनं म्हणले, थोरल्या भाऊनं काही बोलावून धाकट्या भाऊनं ऐकून घ्यावं अशी पद्धत आहे. म्हणले काय करणार, आता नाही, आता मी जर यावं अशी तिची इच्छा असली तर अट मी घालणार. काय तुझी अट आहे? मी थोरला भाऊ म्हणायचं. ठीक आहे, एक अटीवर येतो बंधू वडील तुझा मी व्हावे, आज्ञेने मम वागावे तू, केले स्मित तई देवे जय हरी सुख कंदा. मी आता वडील भाऊ होईन, माझ्या आज्ञेने तू वागलं पाहिजे. काय दादा असं म्हटलं पाहिजे तर येतो, नाही तर आम्ही येत नाही. ठीक आहे दादा. आणि म्हणून त्या मराठीत एक म्हणे, कृषी करमी जुंपिला जसा दादा. मी ते बैल नांगराला जुंपतात की नाही त्यालाही दादा म्हणतात. दादा त्या थोरला भाऊ का धाकटा भाऊ याच्यावर काय अवलंबून आहे? बुद्धी कोणाची महत्वाची आहे? हे झाले थोरला भाऊ, तो म्हणजे थोरला भाऊ व्हायचंय पण आमचं रक्षण तुम्ही केलं पाहिजे. चालेल जा, एवढी जाणीव आहे. हे काय थोडं आहे की मी थोरला भाऊ जरी असलो तरी माझं रक्षण करण्याचं काम याला करावं लागणार आहे, तुझं रक्षण होईल म्हणाल. शेष म्हणे माझे रक्षण करे, कंसापुन त्या लपवाया ते, 7व्याच महिन्यात तयाते, देवकीच्या गर्भातून नेले, उदरी रोहिणीच्या स्थापियले. आता हे ट्रान्सप्लांटेशन कसं झालं कोणाला ठाऊक, पण 7व्या महिन्यात तिच्या गर्भातून रोहिणीच्या गर्भामध्ये गेलं आणि म्हणून त्याला संकर्ष म्हणू लागले. ही वसुदेवाची पत्नी आश्रयार्थ नंदाच्या सदनी, झाले गर्भाचे आकर्षण, म्हणून सुता म्हणती संकर्षण. त्याला संकर्षण नाव प्राप्त त्यामुळे झालं की तो इथून आकृष्ट करून तिथपर्यंत गेला, म्हणून सुता म्हणती संकर्षण. आता इकडं काहीतरी घडतं आणि अहंकारी माणसाला आपलाच प्रभाव वाटतो. कंस म्हणे मम दर्प हा किती, जिरती गर्भ भयाने. माझा इतका धाक आहे की माझ्या भयाने गर्भ सुद्धा जिनती गर्भ भयाने. आता मात्र राहिले पाहिजे अतिशय सावधतेने जय हरी सुख कंदा. आता मात्र सावध राहायला पाहिजे म्हणजे, कारण 7वा हा असा जिरून गेला माझ्या धाकानं, आता 8वा जन्माला येणार आहे, तोच माझा मृत्यू आहे. पहिले 7 निपटले, आता याला कसं निपटायचा हा प्रश्न आहे. आता मात्र राहिले पाहिजे अतिशय सावधतेने जय हरी सुख कंदा. आणि म्हणून मग त्याला जे जे सुचेल ते ते काम तो करीत होता. अडसर घालून कारागारा, वर बसवी जागता पहारा, करीत होता सुचेल ते ते, परी स्वस्थता नये मनाते. न जाणो 8-8 तासाची कामगिरी दिली आणि माणसाने डोळे झाकले तर तेवढ्यात निष्ठून गेला. यानं 3-3 तासाची नोकरी, 2-2 होते ते 6-6 नेली. दाराला अडसर घातली, त्याला कुलप घातली, खिडक्यांना जाळ्या ठोकल्या, काय विचारू नका. जितकं त्याला करणं शक्य होतं ते सगळे प्रयोग केले त्यांनी. इतकंच नाही, त्याला अन्न पाणी गोड लागणे असं झालं. सुचे किमपि ना तसे, मधुर ही रुचे भोजन, उरात धडकी भरे, हृदय पावते स्पंदन, उगीच बहु ओरडा, करून सेवका कापवी, न झोप लवये तया सतत आठवा आठवी. क्षणभर चैन नाही त्या, सारखा तो आठव्याची आठवण विसरच ना त्याची. काहीतरी घडलं तर कोणातरी अंगावर उगीच ओरडावा, काही चूक झालेली नसायची पण याचं डोकं ठिकाण्यावर नाही. जेवण जायचं नाही त्या आणि मीठ घातलं नाही म्हणावं, नाही तर जास्त झालंय म्हणावं, काहीतरी म्हणा.
सुचे किमपि नातसे मधुर ही रुचे भोजन. जेवण गोड आहे पण याला गोड लागत नाही. मधुर ही रुचे भोजन उरात धडकी भरे. मध्येच ते 8वा बोकांडी बसल्यासारखं वाटावं याला. रात्री झोपेतून जागा व्हावं याला. असं त्याचे हाल, अतिशय विलक्षण हाल झाले. सतत 8वी गोपाळ कृष्ण महाराज की जय. गोपाल गाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले मन के विषयों के विष से हटाते चले. मन को विषयों के विष से हटाते चले. इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े. इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े. जो अड़े भी तो संयम के घोड़े पड़े. जो अड़े भी तो संयम के घोड़े पड़े. तन के रथ को सुपथ पर चलाते चले. तन के रथ को सुपथ पर चलाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. नाम जपते रहे काम करते रहे. नाम जपते रहे काम करते रहे. पाप की वासनाओं से डरते रहे. पाप की वासनाओं से डरते रहे. सद्गुणों का परम धन कमाते चले. सद्गुणों का परम धन कमाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. लोग कहते हैं भगवान आते नहीं. लोग कहते हैं भगवान आते नहीं. द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. रुक्मिणी की तरह धुन गाते चले. रुक्मिणी की तरह धुन गाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. लोग कहते हैं भगवान खाते नहीं. लोग कहते हैं भगवान खाते नहीं. भिल्लिनी की तरह हम खिलाते नहीं. भिल्लिनी की तरह हम खिलाते नहीं. शाक प्रेमी विदुर संजिमाते चले. शाक प्रेमी विदुर संजिमाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. दुख में तड़पे नहीं सुख में भूले नहीं. दुख में तड़पे नहीं सुख में भूले नहीं. प्राण जाए मगर धर्म भूले नहीं. प्राण जाए मगर धर्म भूले नहीं. धर्म धन का खजाना लुटाते चले. धर्म धन का खजाना लुटाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. वक्त आएगा ऐसा कभी ना कभी. वक्त आएगा ऐसा कभी ना कभी. हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी. हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी. ऐसा विश्वास दिल में जमाते चले. ऐसा विश्वास दिल में जमाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. मन को विषयों के विष से हटाते चले.
मन को विषयों के विष से हटाते चले कृष्ण को